नमस्कार. मी डॉक्टर गणपत दशरथ मस्के. मी नाशिकहून आलो आहे आणि मी वारकरी कीर्तन सादर करणार आहे. मी नॉन ग्रँटला जॉब करत होतो, परंतु PhDसाठी 2 वर्षापूर्वी मी जॉब सोडून दिला आणि फुल टाईम PhD केलं पुणे विद्यापीठातूनच एन्व्हायर्मेंटल सायन्समध्ये. आणि माझा PhDचा विषय म्हणजे थोडक्यात शिर्डीचा जो पश्चिम भाग आहे, 100 गावं आहे आणि तिथली ग्राउंड वॉटर क्वालिटी, जमिनीतलं पाणी 70% खराब झालेलं आहे. तर भविष्यासाठी आपण त्या एरियामध्ये काय करू शकतो किंवा त्यासाठी मी काम करणार आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. वारकरी कीर्तन सेवेसाठी मी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग घेतलेला आहे आणि तो अभंग हरिपाठातील पहिलाच अभंग आहे. आपणाला सर्वांना माहीतच आहे, देवाचे द्वारी उभा क्षणभरी. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियेल्या. तेने मुक्तिचारी साधियेल्या. तेने मुक्तिचारी साधियेल्या. हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. सोनी संसारी जीवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुने द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की ज्यांनी आपल्याला भगवद्गीता ही ज्ञानेश्वरीच्या रूपानं मराठीमध्ये करून दिली, तसेच चांगदेव पासष्टी दिली, अमृतानुभवसारखे ग्रंथ दिलं, तसेच हरिपाठसारखे ग्रंथ दिले. आणि असे हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग मी निरूपणासाठी घेतलेला आहे. सज्जन हो, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. इथं देवाची ये द्वारी म्हटलेलं आहे, देवळाची द्वारी नाही. कारण देवळाची द्वारी कोण उभं असतं आपल्याला माहिती आहे, भिकारी. आणि त्यांचा जो काही उद्देश आहे त्यामागचा वेगळा असतो, जे काही स्वतःचा अर्थार्जन वगैरे चालवणं हा त्यांचा उद्देश असतो. परंतु इथं आपल्याला देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. आयुष्य हे क्षणभंगूर आहे आणि अशा या आयुष्याचा उपयोग आपल्याला आपल्या चांगल्या कार्यासाठी किंवा विधायक कार्यासाठी करायचा आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. तेने मुक्तिचारी 4 मुक्ती माऊलीने आपल्याला सांगितलेल्या आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. उदाहरणार्थ वारीमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथांचे लोक असतात, परंतु त्यामध्ये एक वेगळं अट्रॅक्शन निर्माण झालेलं असतं किंवा मग सलोख्याचे संबंध निर्माण झालेले असतात. त्यानंतर ते सगळे समरूप झालेले असतात. त्यानंतर सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता म्हणजे देवशोधायाशी गेलो आणि देवची होऊन आलो. तर आपल्यासाठी जे काही वारी हे खूप चांगलं उदाहरण आहे. तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणजे आपण जे काही आपले नियमित कामं आवरून आणि राहिलेला वेळ भगवंतासाठी नामस्मरण केलं, त्यानंतर भगवंतासाठी वेळ दिला, तर माऊली सांगतात की आपल्याला इतकं पुण्य मिळेल की त्याची गणनाच करता येणार नाही. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. आपण जरी संसारी असलो तरी पण आपण ह्या भगवंताच्या कार्यासाठी वेळ काढलाच पाहिजे. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुने. ज्ञानेश्वरांनी काय खून दिलेली आहे किंवा साक्ष दिलेली आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासांनी जे काही आपल्याला साहित्य दिलं, तर ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुने द्वारकेचे राणे पांडवा घरी. म्हणजे आपण जर चांगलं काम करत राहिलो आणि ते जे काम आहे ते भगवंताला स्मरून करत राहिलो, तर साक्षात भगवंत पण आपल्याला मदतीसाठी येतात. एक महाभारतातील एक दाखला आहे की ज्यावेळेस महाभारताचं युद्ध आटोपल्यानंतर भगवान अर्जुन आणि श्रीकृष्ण हे त्या ठिकाणी रथ थांबवतात
आणि भगवान श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना तू खाली उतर, परंतु त्यावेळेस अर्जुन नकार देतात. मग पुन्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात की माझी आज्ञा आहे आणि तुला खाली उतरावंच लागेल. त्यावेळेस अर्जुन हे रथाच्या खाली उतरतात आणि मग त्यानंतर थोड्या वेळाने भगवान श्रीकृष्ण हे खाली उतरण्यासाठी एक पाय जमिनीवर ठेवतात आणि दुसरा पाय रथात असतो आणि दुसरा पाय रथावरचा ते जेव्हा काढतात त्याच क्षणी तो रथ जळून भस्मसात झालेला असतो, आगीत खाक झालेला असतो. मग अर्जुनाला प्रश्न पडतो की हे असं का झालं. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगतात की आपलं महाभारताचं युद्ध सुरू असताना कितीतरी अग्निबाण आपल्या या रथाला लागले, परंतु मी तुम्हाला शब्द दिलेला होता की मला अर्जुनाचं आणि रथाचं संरक्षण करायचं आहे, त्यामुळे त्या रथाला काही झालं नाही, परंतु मी पाय उचलताच तो रथ पूर्णपणे जळून पूर्णपणे खाक झाला. म्हणजे माऊलींना या ठिकाणी सांगायचं आहे की द्वारकेची राणी पांडवा घरी. म्हणजे आपण जर चांगलं काम केलं तर भगवान आपल्यासाठी धावून येतातच, शिवाय आपल्याला मदतही करतात. या ठिकाणी कीर्तन विश्व परिवारानं जे आपल्याला मला बोलण्याची संधी दिली त्यावेळेस त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. आणि कीर्तन विश्वचे आभार मानण्यासाठी इतपत मी मोठा नाही आहे, परंतु आपल्या सर्वांसाठी कीर्तन विश्व हा एक परिस आहे आणि भविष्यात बघूयात की आपल्याला त्या परिसाचा किती फायदा करून घेता येतो आहे. या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे की जेवढं शक्य आहे तेवढं भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं काम करा, आपल्याला जे काही पुण्य तर मिळेलच. संसाराच्या आपल्या वेळेतून वेळ काढून आणि भगवंताचं काम करा. साक्षात भगवंत तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही किंवा तुमच्या अडीअडचणीच्या वेळेस उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.